बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपल्याला ते माहित नसतं ना की ते हायजिनिक आहे की अनहायजिनिक आहे. ऑब्विसली ते अनहायजिनिकच असणार आहे. त्यासाठी आज आपण थोडीच सगळ्यांची आवडती स्ट्रीट फूड वाली कच्ची दाबेली बनवणार आहोत. कच्ची दाबेली तर त्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला? शेंगदाण्याच्या पाकळ्या, चिंच. मेन त्याची जी चिंच असते ना, टाइमली टेस्ट असते ती चिंचेमुळे येते. त्यामुळे चिंच ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे कच्ची दाबेली बनवताना आपल्यासाठी. आणि त्यासाठी त्याच्यात थोडासा गोडवा येण्यासाठी आपल्याला हवाय गुळ. आणि मी इथे कुकरला काय लावलंय हे तुम्ही म्हणत असाल. आता कुकरमध्ये काय लावलं असतं मी, त्याचा जो मधला जो बेस असतो ना बटाट्याचा, त्यानंतर मी बटाटे उकडायला लावलेला आहे. तुम्ही मिनिमम 5 ते 6 लोकांसाठी बनवत असाल तर तुम्ही मिनिमम 5 ते 6 बटाटे उकडायला लावू शकता. आता आपल्याला यामध्ये चाट मसाला सुद्धा लागणार आहे. आणि आता सगळ्यांची आवडती चिंचेची चटणी कशी करायची ती आधी बघून घ्या. मी ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे. याचा उपयोग मी मला आता लगेच सांगणार आहे. आपण इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम थोडंसं कोमट झाले ना की त्याच्यामध्ये थोडीशी चिंच मिसळायची. आणि आपल्याला गोडवा येण्यासारखं आपल्याला त्यामध्ये गुळही घालायचा आहे. आणि चिंच अशी जास्त आपल्याला चटणी जास्त पातळ नाही करायची, कारण की पातळ नसते अजिबात चटणी. ती कशी घट्टसर असते त्यामुळे पाणी थोडंसं आटून द्यायचे. त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी टेस्ट येण्यासाठी ना थोडीशी साखरही टाकायची. आता तुम्ही म्हणाला आम्ही भरपूर रेसिपी बघतो युट्यूबला, हे असं नाही करायचं ते तसं करायचं, पण ते भरपूर काही साहित्यात असतं. आपण घरच्या घरी उपयुक्त साहित्यात थोड्याशा ह्याच्यामध्ये थोडंसं हे कसं करायचं, म्हणजे ऍडजस्टमेंट करून कसं करायचं ते पाहणार. त्यामुळे ही माझी स्वतःची रेसिपी आहे. मी कुठल्याही युट्यूब चॅनलवरून वगैरे कॉपी पेस्ट नाही केली. त्याच्यामुळे मी ही नक्कीच ट्राय करू शकता आणि ट्राय करून नक्कीच मला सांगू शकता की कशी होते. चटणी होईपर्यंत आपण बाकी सगळा बेस म्हणजे जे मधला बेस तो तयार करून घेणार आहोत. तो तेल गरम झालेला आहे. असं थोडंसं आतमध्ये हात नाही घालायचा, त्याच्यावरती हात ठेवून असं वाफ येते का खायचं. थोडासा गॅस स्लो करून हे जे आपलं तळायचं असतं ना याच्यामध्ये असे शेंगदाणे टाकायचे, नाहीतर डायरेक्ट टाकायचं तर तुम्ही करपून जाते. असं तळायचे याच्यामध्ये. थोडासा गॅस फुल करायचा आणि असे हलवत ना अलगद मंद आचेवरती असे तळून घ्यायचे. शेंगदाणे हलवत थोडेसे पाकळ्याच करायच्या, अख्खे शेंगदाणे नाही टाकायचे. आता लालसर झालेले आहेत, जास्त लालसर होऊ द्यायचे नाही, तर करपट लागते. त्याची एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आणि आपला सगळ्यांचा आवडीचा हा चाट मसाला याच्यावरती भुरभुरायचा. थोडंसं याच्यामध्ये मीठ असतं, पण एकदम नॉर्मल मीठ त्याच्यामध्ये घालायचं. आणि या चिंचेची चटणीत सुद्धा थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे चव छान येते. तर तुम्ही बघू शकता आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. एवढी अशी थिक झाली व्हायला पाहिजे आपली चटणी. पातळ असून चालणार नाही, कारण की ती पावाला आपण लावणार आहे ना त्याच्यामुळे. तर आता या ठिकाणी पॅन गरम करायला ठेवायचा आहे. गरम आहे तोपर्यंत आपण याच्या काही चटणीच्या काही ट्रिक्स बघून घेऊयात. काही जण चटणी म्हणजे चिंच गरम पाण्यात मिसळून सुद्धा करू शकतात, कारण की ते मिक्सर ग्राइंडरवर ती फिरवून करतात. पण जर तुम्ही गुळ घालून जर चटणी अशी पूर्णपणे अशी उकळवली ना तर त्याचा गुळाचा जो पाक आहे ना तो असा घट्ट बनतो. त्याच्यामुळे जी त्याच्यात म्हणजे ते गोडवा टाइमी टेस्ट असते ना ती खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करून बघू शकता. तर आता आपला पॅन गरम झालेला आहे. याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. जर तुम्हाला बटाट्याला वरून जर फोडणीच्या तव्यामध्ये जर फोडणी द्यायची असेल जिरी मोहरीची तरी तुम्ही देऊ शकता. पण असं जेव्हा आपण बटाटा परतवून घेतो ना त्याच्यावर तो बटाटा थोडासा शिजला जातो. तर या ठिकाणी बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे, पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला पावाला लावताना काही त्रास होऊ नये. आपल्याला या ठिकाणी दाबेली मसाला बाजारात मिळतो, 10 रुपयाला वगैरे असं मिळून जातो. तो एक घेऊन येतात, त्याच्यामध्ये थोडे मसाले असतात, त्याच्यामुळे थोडीशी चव वेगळी येते त्याला. या ठिकाणी आपण तेल गरम झालेलं आहे. या ठिकाणी आपण जिरी मोहरीची फोडणी देऊयात आणि थोडासा
थोडासा लालसरपणा येण्यासाठी तुम्ही घरचा मसालाही टाकू शकता किंवा लाल तिखटही टाकू शकता. आता या ठिकाणी आपण दाबेली मसाला टाकणार आहोत. तो तेलातच टाकायचा थोडासा, कारण की तो तेलात टाकल्यानंतर तर असा तळला गेला ना, म्हणजे परतवून घेतला ना की त्याचा जो लाल फ्लेवर असतो ना, वरची तर्री येते ना, ती खूप मस्त येते. तुम्ही अनेक पातळ भाज्यांना सुद्धा असं करू शकता. आता याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत. लक्षात ठेवायचं एक की गॅसची फ्लेम बारीकच असायला हवी. आता तुम्ही म्हणाल यामध्ये कांदा का नाही टाकला, कांदा का नाही परतवून घेतला, तर आपण यामध्ये कांदा कच्चाच टाकणार आहोत. का तर त्याची क्रंची टेस्ट असते ना, क्रंचीपणा दाताखाली मध्ये आपण दाबेली खाताना जो क्रंचीपणा असतो ना, दाताखाली कांदा लागतो, तो मला खूप आवडतो. म्हणजे त्याची पर्सनल चॉईस आहे की तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा तेलामध्ये आधी परतवून घेऊ शकता कांदा. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. बटाटा आपल्याला भाजीसारखा नाही परतवून घ्यायचा. तर कांदा तुम्ही त्याच्यामध्ये तेलामध्ये जो परतवला ना, तो भाजी लागेल बटाट्याची. त्यामुळे आपल्याला थोडंसं दाबेली, कच्ची दाबेली करायची, त्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी करायचंय ना. त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी गरम झालेला आहे. आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा ह्याचा वरून. जेवढा कांदा जास्त तेवढा तुमचा क्रंचीपणा दाबेलीमध्ये खूप छान. मग बघा घरचे कसे म्हणतायत, अरे वा आज किती छान केलं आहे, काही नवीन. बाहेर जाण्याची गरजच नाही तुम्हाला. जर तुम्ही असं घरात वेगळं काही केलं. आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे जेवण जास्त जात नाही. त्यामुळे असं वेगवेगळं चविष्ट काहीतरी तोंडाला चव आणून देणारं, क्रंची, कुरकुरीत, टँगी असं काहीतरी करून तुम्ही घरच्यांना जर दिलं ना, तर घरचे तुम्हाला किचन मधून बाहेरच येऊ देणार नाहीत. वरून कोथिंबीर अशी भुरभुरायची. तुम्ही टेस्ट सुद्धा करून बघू शकता थोडंसं. तर आता ही आपली भाजी म्हणजे आतमध्ये जो बेस आहे ना दाबेली मधील तयार झालेला आहे. आता आपण लगेच दाबेली बनवायला घेणार आहोत. तर मी हा बेस जो आहे ना दाबेलीचा तो 2 मिनिटे परतवून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आता आपल्याला तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर तवा गरम होईपर्यंत आपण दाबेली लागणारे साहित्य बघूया. पाव, आपण जे मगाशी शेंगदाणे घेतले ना मसाला तळून, ते डाळिंब हा तुमचा मेन इन्ग्रेडियंट आहे. कारण की त्याचा जो क्रंचीपणा आहे ना, तो दाताखाली खूप इतका मस्त लागतो ना आपण खाताना. शेव, बारीक शेव आणि कच्चा कांदा. तर हे पाव जे आहेत ना ते आपण असे 2 भाग करून घ्यायचे आहेत त्याचे. त्याला एका दोन्ही साईडला अशी ना चिंचेची चटणी लावायची आपण जी केली ती. तुम्ही तिखटही करू शकता. तुम्ही म्हणाल तिखट चटणी का नाही केली, तर तुमचा पर्सनल चॉईस आहे. इथं आमच्या घरी कोण खात नाही तसं तिखट. तर बटाट्यात आपण जर बटाटा परतताना आपण चटणी टाकली ना, त्यामुळे त्याला तो फ्लेवर येऊन जातो तिखटाचा. घरी सगळ्यांना टँगी टेस्ट एकदम आवडते. घरी माझ्या मिस्टरांना तर खूप आवडते टँगी टेस्ट. ते सकाळी आले आणि म्हणाले आज कच्ची दाबेली बनवणार का? मी म्हणलं बनवते. ठीक आहे, त्यात काय एवढं, ठीक आहे चला आपण बनवूया. आता आपण जो हा बेस आहे ना तो एका साईडनं असा लावून घ्यायचा. पाव जरा छोटे मिळाले त्याच्यामुळे थोडंसं ऍडजस्टमेंट करावी लागते. कारण की मिस्टरांनी खूप लेट येऊन सांगितलं, त्यामुळे पाव आमच्याकडे गरम गरमच भेटतात. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तुमच्या इकडे तर पाव मोठे भेटत असतील तर बेस बसायला खूप सोपं जाईल. दुसऱ्या साईडला असा कांदा घ्यायचा. या साईडला सुद्धा बटाट्यावरती ना थोडासा कांदा असा दाबायचा. आपले हे मसाले, शेंगदाणे, कुरकुरीत असे ते पण याच्यावरती टाकायचे. डाळिंब टाकायचं मस्तपैकी. आणि हे अलगद असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं. अजून एक भरून घेऊयात आपण. पुन्हा एकदा बघा मस्त असा दोन्ही साईडून भरपूर अशी चटणी पसरवून घ्यायची. याची जी टँगी टेस्ट असते ना तीच मेन असते दाबेलीची खासियत. त्याच्यामुळे खूप छान चव येते. माणसं जेव्हा तोंडात घालतात ना त्यावेळेस त्याच्या फेसच्या रिएक्शन बघायच्या कशा असतात रिएक्शन. एका साईडला हा बटाट्याचा बेस लावून घ्यायचा.
थोडासा बटाटा आहे ना असा वरून पण याच्यावरून असा लावून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला शेव चिटकवायला थोडीशी मदत होईल. त्याच्यावरती थोडस चिंचेचं पाणी चटणीचं आपल्या पसरवून द्यायचं. आणि याचा हा जो फ्रंट एंड आहे ना म्हणजे पुढचा भाग तो असा शेव मध्ये मस्तपैकी डीप करून घ्यायचा, बुडवून घ्यायचा. आपला तवा गरम झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बटर टाकूया. तर तुमच्या घरी बटर अवेलेबल नसेल तर तुम्ही लोणी किंवा आपलं सगळ्यात बेस्ट उपाय तूपही वापरू शकता. तूप लावल्यानंतर जी पावाला मस्त खमंग अशी टेस्ट येते ना, खूप छान. पाव मस्तपैकी रोस्ट करून घ्यायचे याच्यावरती. माझ्याकडे याचं छोटं उलथणं तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मोठंही वापरू शकता. छोट्या उलथण्याने कसं पलटवायला सोपं पडतं मला, त्याच्यामुळे मोठ्या उलथण्याला आपल्याला खूप पाठीमागं पकडावं लागतं. छान असं खमंग असं रोस्ट होईपर्यंत, लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. वरून पण थोडस बटर टाकायचं आहे. पलटी करून घेऊयात आपण. तुम्ही बघू शकता किती छान खरपूस असा भाजलेला आहे पाठीमागून पाव. दोन्ही साइडून आपली अशी खरपूस भाजलेली आहे दाबेली. आता मस्तपैकी अशा सर्विंग डिश मध्ये काढायची. ही बघा कशी दिसत आहे, खूप मस्त अशी आपली दाबेली. वरून खूप अशी छान पैकी मस्त शेव वगैरे टाका, डाळिंब वगैरे टाका आणि त्या सर्वांना खायला. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शन मध्ये रेसिपी ट्राय करून मला सांगा कशी लागते ही आपली घरगुती पद्धतीची, सोप्या पद्धतीची, कमी साहित्यात बनणारी स्ट्रीट फूड दाबेली.